जीवा, नंदिनी, काव्य आणि पार्थ यांची दिवाळी होणार शुभ। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की मालिनी काव्य आणि नंदिनीला दागिने देत असते। ते देशमुख घराण्याचे दागिने असतात। त्यानंतर मालिनी त्यांना म्हणते की आमची पिढी जशी साड्या आणि दागिने जपते तसं लग्न सुद्धा जप, आणि आम्ही जसे आमच्या दागिने साड्या मिरवतो ना तसं नातेही मिरवतो। मी तुम्हाला सांगते, ज्या कौतुकाने ज्या प्रेमाने या दागिन्यांकडे बघताय ना त्याच कौतुकाने त्याच प्रेमाने तुमच्या नात्याकडेही बघा। मला तर वाटतंय नवरा बायकोंचं नातं हाच एक खरा दागिना असतो। हे ऐकल्यानंतर नंदिनी आणि काव्य विचारातच पडतात। त्यानंतर मालिनी म्हणते की अरे मी बोलतच बसले, तुमचे नवरे तिकडे तयार होऊन बसले असते, तुम्ही दोघी आताही सुरेख दिसताय आणि या साड्या आणि दागिने घातल्यानंतर अजूनही सुरेख दिसाल। मला तर वाटतंय आज तुमच्या नवऱ्यांची विकेटच पडणार आहे। जा जा लवकर तयार व्हा। त्यानंतर त्या दोघी तिकडून निघून जातात। तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा आरशासमोर तयार होत असतोय तेव्हा नंदिनी मागून येते। त्यानंतर ते दोघे एकमेकांना शुभ दीपावली असे म्हणतात, अशा शुभेच्छा देतात। त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळते की काव्य सुद्धा आरशासमोर तयार होत असते। तेव्हा पार्थ मागून येतो, तेव्हा काव्याला असते आणि तिकडून निघून जात असते। तेव्हा पार्थ म्हणतो की काव्या शुभ दीपावली। त्यानंतर काव्या सुद्धा त्याला म्हणते की शुभ दीपावली देशमुख। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनीची मैत्रीण कुठेतरी निघालेली असते। तेव्हा तिची वेटर तिला म्हणते की मॅम तुम्ही कुठे चाललाय का? त्यानंतर मालिनीची मैत्रीण म्हणते की मी फटाके फोडायला चाललीये। आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।